आई असती तर माझ्यासोबत गरबा खेळली असती, मग मला काही पार्टनरची गरजच नसती. अगदी बरोबर. तुझी आई गरबा काय खेळायची माहितीये, सगळ्यांना मागे टाकायची ती. आणि तू रे? मी मला आई शिकवायची, पण तुझ्या आईसारखा गरबा कधी मला जमला नाही. एकदा तर मला निक्षून सांगितलं, आता पुढच्या वेळेला ना 1 महिना आधीपासूनच प्रॅक्टिस घेणार आहे मी तुझी. मग काय झालं? आईने शिकवला का तुला गरबा? घाई झाली होती तिला निघायची, गेली ती. चला पटकन गच्चीवर जायचंय ना, घाट बसवलेत, सगळ्यांना बोलवलंय. अहो येताय ना तुम्ही? हा तुम्ही वा पुढे, मी फ्रेश होऊन येतो. आनंदी, मी आलेच हं. चिंगी, एकटी कुठे निघालीस? ते मी आजी आजोबांना बोलवायला जातेस? ठीक आहे, घेऊनच यायचं हं त्यांना. हो. आई, ताई, आवरलं तुमचं? निघूयात? हो हो आलो. चल वर्षाचं लवकर. चल 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 ये आनंदी ये. हो. असं कसं? गेल्या वर्षी तुमच्या हातनं झाली ना पूजा? मग मला देवी नको म्हणतेय का? मग काय मला नको म्हणते देवी? पूजा मीच करणार. पण सकाळपासून पूजेची तयारी मी करतेय. दादा, ठरलं तुमचं कोणी पूजा करायची? अहो तेच तर ठरतंय अजून. हो, मी सांगते, दोघींनी नाही करायची. अहो अहो काकू, काय काकू काकू, दोघींनीच ठरवलं का आम्ही पूजा करणार म्हणून? वा रे वा, कोणी दिलं तुम्हाला मान? हा, बघ, देवीची पूजा करण्याचा मान नवीन सुनेचा असतो, आणि यावर्षी नवीन सून कोणाकडे आली? सुलक्षणाकडे. हा, ये ग आनंदे, ये. पण तुमच्या एका सुनेला मान दिला ना, हा, मग मग ती गेली, मग आता दुसऱ्या सुनेला पण मान द्यायचा का? डोक्यात दगड आहे का तुझ्या बिना? हा, ती वेगळी ही वेगळी. ये ग, ये आनंदी, ये. आई असू द्या ना, त्यांची इच्छा असेल तर करू द्या त्यांना पूजा. ठीक आहे. तुझा चांगुलपणा तुझ्या जवळ ठेव, जास्त मध्ये मध्ये बोलू नको. चल आनंदी, ये. आई. ये ये ये, चल ये. जा जा. ए, इकडे मीना, इकडे इकडे मीनाक्षी. आनंदी, काही जमलं नाही ना बाळा तर मला विचार. हा, मला सगळं माहिती आहे. हो होय होय, अगं या पूजेचं सगळं मला माहिती आहे. मला मीच शिकवलं होतं. हा, बरोबर. आई, मला माहिती नाही रमाताईंना परत पाठवून मी चांगलं केलं का वाईट. काही झालं तरी माझं घर, माझं कुटुंब रमाताईंशी जोडलं गेलेलं होतं. रमाताई गेल्या, पण त्यांच्या आठवणी सगळ्यांसोबत कायम आहेत आणि कायम राहतीलच. त्यांचं अस्तित्व नाही पुसू शकत मी. पण रमाताई या जगात असताना त्यांच्याकडून त्यांचं हे सुख मी नाही हिरावून घेऊ शकत. माझ्यासाठी निघून गेल्या त्या. आई, बरोबर केलं का ग मी? मला नाही कळत आहे. आता तूच मार्ग दाखव मला. चला आरती करून घेऊ. चला राघव, चला आरती करू. बोलते चला चला. हे पोरांनो, चला चला आरती करून घेऊ. चला 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 चला. सर्वांगी सुंदर किशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची.
दिवसभर आठवण काढत होतीस ना माझी, मग काय करणार, आले. आई राजा आई राजा मला घेऊ दे आरती. सगळ्यांना सुखी ठेव माते. आनंदी आनंदी काय ग हा आरती घेऊन उभी काय दाखव सगळ्यांना दे. वर्षा आता रमा असती तर खणखणीत आवाजात आरती म्हटली असती नाही. पण आता आहे का ती? नाही ना. घेतली ना आरती? हो. हा तू दे ग सगळ्यांना आरती. तू चल. आज नसणार की नाही आनंदी वनी सोबत. राघव, आठवतंय का रे तुला ते 4 वर्ष आपण रमा वहिनीबरोबर काय मजा केली होती ना दांड्यामध्ये? अरे ते बेस्ट कपलचं अवॉर्ड पण यांनाच मिळालं होतं. हो. रमाताई आता इथे होत्या, कुठे गेले असतील? अरे टिंगी नीट खेळ ना. मी नीटच खेळते, तू नीट खेळ बरं. तुला ते येतच नाहीये. मला येतंय, खेळ. अरे आई काय रे श्री, काय झालं? हिने ना माझ्या हातावर काठी मारली. काय ग चिंगी, तुला नीट खेळता येत नाही का? अगं मी नीटच खेळत होते, त्यालाच येत नाही नीट खेळता. बहिणी चुकून लागलं असते ना तिच्याकडून. आनंदी, तू नको मध्ये पडू. तू आत्ता आलीस, तुला नाही माहिती ती किती मस्तीखोर आहे ती. बाबा हा आनंदी, मी नाही केलं मुद्दाहून. आम्हाला माहितीये बाळा, तू नको या गोष्टीचा विचार करू. जा तू खेळ जा. मला ते लेफ्ट राईट जमत नाही. अरे अच्छा, लेफ्ट राईटचा प्रॉब्लेम आहे. चल मी शिकवते तुला. तुला नाही आलं तर मला विचार, मला येतं. हा आनंदी नीट शिकवायचं. तू नक्की शिकवशील? नक्की शिकवेन. आणि आमची चिंगी आहे तितकी हुशार, तर लगेच शिकशील. हा चल खेळ. तू आता उठली हे बघ, राईट हँड तुझा राईट हँड, माझा लेफ्ट हँड तुझा लेफ्ट हँड, मग असं आणि राईट हँड लेफ्ट हँड बोथ हँड